नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 12 एप्रिल 2026. तर बघा मित्रांनो, मागच्या हप्त्यात म्हणजे 8 दिवसापूर्वीचं जे टेम्परेचर होतं ते आणि आताचा टेम्परेचरचा जर विचार केला तर 360 डिग्रीचा फरक पडला. तेव्हा 8 दिवसापूर्वी दिवसा देखील थंड हवेच्या लहरी आपल्याला बोजरी थंडी जी होती ती होती आणि रात्री थंडी वाजायची अगदी उन्हाळ्यात. आणि आता तर तसं बघितलं तर WD ची इंटेन्सिटी ही बरीचशी कमी झाली आता, म्हणजे जे पश्चिमी विक्षोभ हिमालयावर जे बर्फबारी करते ते कमी झाले. परंतु आता मात्र जर वाऱ्याच्या दिशा बघितल्या तुम्ही तर त्या इथिओपिया, ओमान, येमेन, इराण, इराक, बगदाद वगैरे त्या भागातून, ज्या भागात डिझर्ट आहे म्हणजे वाळवंट आहे, त्या वाळवंटी भागातून जे काही उष्ण लहर येत आहे त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या तापमानामध्ये मोठी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्याचं जे तापमान आहे ते बघितलं तर 39 ते 43 44 पर्यंत, अगदी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम ह्या भागामध्ये टेम्परेचर 42-43 अंश सेल्सिअस त्या ठिकाणी झालं. या ठिकाणी नंदुरबार, धुळे, जळगाव 39-40 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्यानंतर जालना, परभणी, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर ह्या भागात देखील 40-41 अंश सेल्सिअस तापमान होतं. इकडं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी ह्या भागात देखील 40 अंश सेल्सिअस तापमान होतं. सोलापूरच्या भागात देखील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसते. लातूर, नांदेड देखील वाढ मोठ्या प्रमाणात दिसते. नाशिक 40 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर मित्रांनो बघा, ही तापमानामध्ये जी वाढ होतीये आणि पुढच्या मॉडेलनुसार असं दिसतंय की राज्यामध्ये अजून तापमान त्या ठिकाणी वाढणार आहे. 44 ते 45 अंश सेल्सिअस अकोला, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव या भागात टेम्परेचर होण्याची शक्यता आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये तापमान हे वाढणार. त्यानंतर नाशिक 42 ते 41, 42, 43 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि राज्याच्या देखील इतर मराठवाडा आणि विदर्भाच्या भागेस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रावरचे जिल्हे याच्यापेक्षा वर्धा, नांदेड आणि मराठवाडा आणि विदर्भ या भागात टेम्परेचर हे 3-4 अंशांनी जास्त असतं. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या की घराबाहेर जाताना जे तुमचे कामं चालू आहे शेतीचे, आता सर्वांचेच घराबाहेर जाताना पूर्ण कपडे वापरा, डोक्यावर कॅप वापरा आणि भरपूर पाणी प्या, कारण उष्माघाताचा प्रकार त्या ठिकाणी होण्याच्या शक्यता या दिवसात असतात. लक्षात घ्या. हवेचा स्पीड देखील 15 ते 20 गस्टिंग स्पीड मध्ये असणार आहे, म्हणजे खूप जास्त पण वारा नसणार आहे, पण 15 ते 20 किलोमीटर प्रति तास kmph इतका वारा त्या ठिकाणी असणार आहे. तर आता मित्रांनो बघा, पुढच्या काही लोक सांगताय की पाऊस येणार आहे. तर आता मॉडेल आधारित असं दिसतं की 17 तारखेपासून राज्याच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये 17 तारखेपासून वातावरण खराब होण्यास सुरुवात होईल. मात्र ते वातावरण पॅचेसमध्ये हळूहळू सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, बीड या भागामध्ये ते 18, 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान या भागामध्ये हलका पाऊस देण्याची शक्यता या ठिकाणी जाणवते. तर फार मोठा नाही, दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन या भागामध्ये साधारणपणे 20 तारखेच्या आसपास. मात्र इतर जो काही विदर्भाच्या भाग आहे या भागात दिसत नाही शक्यता. मात्र 21 तारखेला देखील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या भागामध्ये इकडे पावसाची शक्यता जरी दिसत नसली तर बघा. तर मित्रांनो, हा जो भाग आहे 21 तारखेला नाशिककडे अतिढगाळ वातावरण होणार आहे आपल्याकडे, परंतु पावसाची शक्यता सध्या नाहीये. मात्र पावसाची शक्यता ही 24 आणि 25 एप्रिल नंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती या भागामध्ये शक्यता ही वाढते. 24-25 तारखेनंतर शक्यता ही ह्या भागात दिसते. आणि ह्या जो भाग आहे त्यानंतर हा जो खालचा भाग आहे याच्यामध्ये 21, 22, 23, 24, 21, 22 आणि 23 पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये ही शक्यता 21 पर्यंत. नंतर 21, 24, 25, 26 दरम्यान या भागात थोडाफार पावसाची शक्यता ही दिसते. त्या काळात तापमान देखील असेल, दुपारनंतर वेळी पावसाची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, नाशिक जो भाग आहे याकडे 24 नंतर शक्यता दिसते. जर तुम्ही एखादं वेदर ऍप जर पाहिलं त्याच्यावरून लोक सांगत आहे तुम्हाला की 17, 18, 19, 20, 21 पाऊस दिसतात, परंतु तसं नाहीये. 21, 17 तारखेनंतर जरी या भागातून हळूहळू पॅचेस मध्ये पावसाला सुरुवात होतात, तर 17, 18, 19, 20, 21 पर्यंत
फारसा काही पाऊस राज्यामध्ये होणार नाही, अगदी तुरळक ठिकाणी होईल. मात्र 24 नंतर ती शक्यता ही नाशिक भागात दिसते. त्यामुळे लक्षात घ्या, अजून त्याला भरपूर दिवस आहे आपल्याकडे, त्याच्यात कदाचित बदल होऊ शकतात. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे त्या ठिकाणी. नंतर मात्र 27, 28, 29 नंतर परत एकदा हे वातावरण स्वच्छ होताना दिसतं. मात्र मान्सून बाबत एक अपडेट देतोय आता स्क्रीनवर बघा. आपल्याला सगळ्यांना आनंदाची एक बातमी आहे की ती मान्सूनची बघा, हे जे तापमान वाढलंय सध्या आता, आणि हे तापमान वाढल्यामुळे होतंय काय, या दिवसात जर हाय तापमान झालं तर इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होत असतो. ती आपल्याकरता एक चांगली आनंदाची बातमी आहे, तर लक्षात घ्या. तर बघा, या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल, मागच्या वर्षी जो मे महिन्यात आपल्याकडे पाऊस झाला, तो पाऊस का आला होता, तर साधारणपणे मॅडम जुलियन ऑन्सोलेशन फेज हा हिंदी महासागरावर आला आणि एक 2 लो प्रेशर तयार झाले, एक अरबी समुद्रात आणि एक बंगालच्या उपसागरात. आणि भारताच्या दोन्ही किनाऱ्याने ते वरती आले, गुजरातपर्यंत थेट महाराष्ट्राकडे आले. आणि त्याने भरपूर पाऊस 4 मे ते 27 मे पर्यंत जबरदस्त पाऊस दिला. त्याच काळात बरेच धरणं भरले होते, लक्षात घ्या. आणि ह्याच धर्तीवर यंदा मॅडम जुलियन ऑन्सोलेशन फेज हा पृथ्वीच्या एक चक्कर टाकणारा एक वारा आहे. तो ज्या समुद्रात येईल तिथं भरपूर बाष्पाचं कलेक्शन होतं आणि कदाचित चक्रीवादळ तयार होतात. तर साधारण त्याची जर पोझिशन जर तुम्ही बघितली आज 12 मे, तर बघा, तो सध्या वेस्टर्न पॅसिफिक आहे, प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात हा एनजीओ फेज दिसतो तुम्हाला. तर बघा मित्रांनो, साधारणपणे 19 एप्रिलला तो 8व्या घरात दिसतो आपल्याला. आणि 24 एप्रिलच्या दरम्यान तो हा लॅटिट्यूड जे असतात, अँप्लिट्यूड 24 तारखेला 1 मध्ये येतो आणि 4 मेला तो साधारणपणे 2 अँप्लिट्यूड मध्ये येतो. म्हणजे तो आपला हिंदी महासागराचा हा भाग झाला, इथे येतो. हा एक्सएसजी मॉडेलनुसार सांगतोय तुम्हाला, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियाचं वेदर आहे. तर 9 मे पर्यंत साधारणपणे तो 2 याच्यामध्ये दिसतो. मात्र 2 तून 3 क्रॉस होताना साधारणपणे तो हा 22 ते 25 मे ही तारीख येते. त्या काळामध्ये जेव्हा हिंदी महासागरावर ह्या काळामध्ये चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता ही आहे. स्क्रीनवर बघा तुम्ही. आता स्क्रीनवरती जर बघितलं तर साधारणपणे एक चक्रीवादळ जे बनतंय, साधारणपणे त्या चक्रीवादळाचं नाव देखील स्क्रीनवर बघा तुम्ही. तर हे चक्रीवादळ 4 मेला बंगालच्या उपसागरातून बनताना एक लांबचं मॉडेल दाखवतंय, पण त्याच्यात अजून अॅक्युरेसी नाहीये, कारण त्याचं फॉर्मेशनच झालेलं आहे. पण एक 40% शक्यता जरा कदाचित ते जर बनलं तर एक लवकर मान्सूनला येण्याच्या हालचाली त्या ठिकाणी दिसायला लागल्या आहेत. अंदमानमध्ये जर तुम्ही बघितलं बघा, आता या ठिकाणी हाय प्रेशर एरिया आहे. तुम्ही जर बघितलं लोकेशन, तर 24 एप्रिलचा मॅप आहे हा. तर या ठिकाणी मादागास्कर देशाजवळ हाय प्रेशर एरिया आणि इकडं जे टिबेटियन प्लेट्स इकडे लो प्रेशर आहे. म्हणून हा जर इथे जर हाय प्रेशर एरिया तयार होत असेल तर लवकरच अंदमानच्या समुद्रामध्ये हालचाली दिसायला लागल्या एप्रिलमध्येच. त्यामुळे मित्रांनो बघा की कदाचित जर 24 तारखेला इथं जर हाय प्रेशर एरिया दिसतो आणि मादागास्करकडे देखील हाय प्रेशर एरिया दिसतो आणि इथे लो प्रेशर एरिया दिसतो, तर साधारणपणे 31 मेच्या आसपासच केरळच्या किनारपट्टीवर मान्सून धडकण्याची शक्यता ही आहे. साधारणपणे बघा, आता ह्या मॅपवरून तुम्हाला असं दिसतं की इकडे तिबेटियन प्लेट्सकडे लो प्रेशर एरिया दिसतो आणि मादागास्कर जवळ हाय प्रेशर एरिया 24 तारखेला दिसतोय. इथं अंदमान जवळ हाय प्रेशर एरिया दिसतोय. हे एक लक्षण असं असतं की ह्या लक्षणावरून समजायचं की साधारणपणे मे महिन्यामध्ये 15 मे नंतर या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर किंवा एक सायक्लोन चक्रीवादळ बनवू शकतं. तर बघा, ह्या मॅपवरून तुम्ही बघू शकता की हा सीएफएस मॉडेल नुसार असं दिसतं की 15 मेचं हे एक मॉडेल आहे. तर ह्या ठिकाणी एक लो सायक्लोन, इथे एक चक्रीवादळ 2 बनण्याची शक्यता आहे. जेव्हा मॅडम जुलियन ऑन्सोलेशन फेज हा अँप्लिट्यूड 2 मधून 3 मध्ये जाताना दिसतो, त्या काळात इथे एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, खूप आधीचा अंदाज ह्या. तर याच्यामुळे मान्सून आपल्याकडे लवकर येण्याची शक्यता आहे. कदाचित वळीव पाणी हे मे मध्ये दिसतात. तर ह्या 2 सिस्टम लक्षात घ्या सीएफएस मॉडेलनुसार. आणि त्यानंतर मित्रांनो एनएनएमई मॉडेलनुसार देखील असं दिसतं की ह्या ठिकाणी काहीतरी सिस्टम ह्या बनताना दिसत आहे. लांबचा अंदाज आहे हा, अजून त्याचं फॉर्मेशनच झालेलं नाहीये. परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या की साधारणपणे पाऊस कधी येणार याविषयी जर विचारलं मला, तर ह्या मॉडेलच्या याच्यानुसार असं दिसतं की 10 ते 15 मेच्या दरम्यान 2 मेला एक
बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळाची शक्यता आहे. कदाचित डिप्रेशन बनेल किंवा लो प्रेशर बनेल तो. त्यानंतर 10 ते 15 मेच्या दरम्यान एक चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये फॉर्मेशन होऊ शकतं. कदाचित दोन्ही समुद्रापैकी अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरामध्ये 2 चक्रीवादळांची निर्मिती ही होऊ शकते. त्यानंतर मात्र ते चक्रीवादळ जे बनतात ते मान्सूनला लवकर पुश करतात आपल्याकडे. 1-2 शाखा असतात मान्सूनच्या. बघा, एक ही अरबी समुद्राची शाखा, ही खंबाच्या आखातापर्यंत जोर मारते. दुसरी शाखा जी असते ती बंगालच्या उपसागरातली शाखा, जी अरुणाचल प्रदेशकडे जाऊन पूर्व भारताला कव्हर करते. त्यानंतर ही शाखा इथे येऊन हिमालयाकडे कव्हर करते. अशा ज्या 2 शाखा आपल्याकडे असतात. तर मित्रांनो बघा, साधारणपणे पाऊस जो येणार तो लवकरच धडकण्याची शक्यता ही आहे. त्यामुळे जून मध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होईल. मे महिन्यामध्ये वळीव पावसाच्या शक्यता ह्या बनताना दिसतात. कारण मागच्या वर्षी देखील मेडन जुलियन ऑन्सोलेशन फेज ह्याच वेळेस साधारणपणे 1, 2, 3 मेच्या वेळेस धडकला होता एम्प्लिट्यूड 2 मध्ये, आणि जो पाऊस आला होता याही वेळेस तो 8व्या 7व्या घरात आहे. तो पश्चिम पॅसिफिक मधून हळूहळू आफ्रिका खंडावरून आपल्याकडे येण्याची शक्यता ही आहे. लक्षात घ्या, एमजेओ फेज हा पाऊस देणार. त्यानंतर तो एक भाग. त्यानंतर दुसरं म्हणजे इंडियन ओशन डायपोल देखील पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. कारण टेम्परेचर वाढलंय, या काळात तापमान असेल तर लवकरच आपल्याकडे मान्सून येण्याची ऍक्टिव्हिटीज ह्या बनताना दिसतंय. अंदमानच्या समुद्रामध्ये मॉडेलनुसार आत्ताच हालचाली दिसायला लागल्या. ते एक चांगलं लक्षण आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. त्यानुसार कामाचं नियोजन या ठिकाणी करायचंय. पुढच्या काळामध्ये तापमान हे 3-4 अंशाने वाढणार आहे. आपल्याकडे 44 ते 45 पर्यंत तापमान हे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात जाण्याची शक्यता आहे. 43 तर ऑलरेडी आहेच. त्यामुळे नाशिककडे देखील 43-42 टेम्परेचर होणार. त्यानंतर 44 पर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग देखील मी सांगितलाय तुम्हाला. आणि पावसाच्या शक्यता या नाशिक रिजन मध्ये ह्या भागाकडे त्या 22-23 तारखेनंतर, 24 तारखेनंतर किंवा 25 नंतरही कदाचित पुढे जाऊ शकतात. आणि महाराष्ट्राच्या जे काही दक्षिण भागातून जो खालचा सांगली साताऱ्यापासून तिकडून 21 तारखेला सुरुवात होण्याची शक्यता ही आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.